पानांची विभूती आहे रक्षा, निंबांच्या पानाचा रस आहे, बीट 1 क्विंटल मागितले आपण, बीटचा रस आहे, आणखी काय संत्र्याचा रस याच्यामध्ये मिक्स आहे, हळद आहे. मला तर ती हळद बघितली ओली आणि मी म्हटलं आपण माय बापाला तर लावू दिली नाही. भाई महाराज जी ऐसी बहुत सारी बातें करें जिसमें आप पेट पड़ करके हंसेंगे. नाही सही नाही. आणि आमचं असं आहे की आम्ही एकदाच फक्त घोड्यावर बसलो असतो तर आयुष्यभर बग्गीत बसायलाच मिळालं नसतं. पण तो एकदा घोड्यावर बसायचा मोह सोडला, आता आयुष्यभर बग्गीतच. पण ठीक आहे, आज ती हळद पण लागली, पण हे आज औषधी आहे, अँटीबायोटिक. तर हे सगळे याच्यामध्ये रंग आहेत की आणखी काय काय ह्याच्यात आंबा, हल्दी, नीम पाउडर, चुकंदर का रस, भस्म है, कंडों की भस्म है, पळसाची फुलांचा रस, आपल्या धानोऱ्याहून पण आला, जामनेर पिंपळगाव पण आले ती फुलं, त्याचा रस आहे. 11 तरह के कलर है. पूर्वी अशीच होळी आपण खेळत होतो आणि अशी आपण सुरुवात केली ना. आता बघा आपल्याशी आणखी ही प्रकृती पूजा आहे. ज्या पद्धतीने माता भगिनी महादेवांचं व्रत करतात, कोकिळा व्रत आहे किंवा मग बाकी अनेक पूजा महादेवांच्या आहेत, माता पार्वतीच्या आहेत, त्यामध्ये प्रकृती ती पूजा आहे. महादेवांच्या पिंडीची पूजा प्रकृती पूजा आहे. तर आपल्या संस्कृतीने आपल्याला प्रकृतीशी जोडलं आणि आपण आता काय केलं, जास्त शिक्षण झाल्यामुळे मला तरी वाटतं की थोडे प्रॉब्लेम हे जास्त शिक्षणामुळेच झाले, की जास्त शिकल्यामुळे आपल्याला असं वाटायला लागलं की आम्हाला जे कळतं तेच बरोबर आहे. आणि मग आपण म्हणतो ऋषी मुनींना काय कळतंय, ते अशिक्षित होते, त्यांना काही इंग्लिश बोलता यायचं का म्हणून ते अशिक्षित होते. तुला संस्कृत बोलता येतं का, जास्त अशिक्षित तू आहे की ज्याला आपली मूळ भाषा येत नाही का कळत नाही. म्हणून जास्त शिकलो. मी तर पोरांना सांगतो जास्त शिकून टेन्शन पण घ्यायचं नाही. अनेक मी जास्त शिकलेले बघितले की त्यांची बुद्धी फक्त अभ्यासातच खर्च होते, बाकी उरतच नाही. मग आता आम्ही अभ्यासात कमी खर्च केली, काय कमी आहे आमच्यात. एमडी डॉक्टर आमचे शिष्य